नववर्षाच्या स्वागतासाठी एकविरा देवीच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पूर्ण देशभरासह राज्यातही उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय. सरत्या 2024 वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षाचं स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो भक्तांनी राज्यातल्या प्रमुख मंदिरांमध्ये हजेरी लावली आणि त्याच पार्श्वभूमीवर खानदेशी कुलस्वामिनी असणाऱ्या आई एकविरा देवी मंदिरामध्ये देखील भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतंय. खानदेशी कुलस्वामिनी असलेल्या आई एकविरा देवीच्या दर्शनाने नववर्षाचं स्वागत भाविकांनी केलंय. हे वर्ष सगळ्यांना सुख समाधान आणि निरोगी असावं अशी प्रार्थना भाविकांनी केलेली आहे. त्यामुळे येणारे वर्ष हे सुखी आणि समाधानाचे जावो अशी प्रार्थना एकविरा देवी मंदिरचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्याकडून देखील साकडं देवीकडे मागण्यात आलेलं आहे. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी मंदिर मुख्य विश्वस्त या नात्याने मी बोलतो. आज भाविकांची पहाटेपासूनच वर्दळ सुरू झाली. नवीन वर्षाच्या निमित्ताने काही नवीन कामं सुरू करतात, काहींना नवीन काही असतात, काहींनी आता लग्न सराई असल्या कारणाने लग्न सराईचं आमंत्रण द्यायला तर देवी आईचा आशीर्वाद घेऊन जातात आणि पुढच्या येणाऱ्या पूर्ण वर्षाच्या भावना व्यक्त करून त्यांनी त्यांच्याकरता काही ना काही देवीपुढे साकडं टाकून मागणं घालतात आणि आई त्याप्रमाणे त्यांचं पूर्ण करतात असं प्रत्येक भाविकांचं मत आहे आणि त्याप्रमाणे येतात. आज या पहिला दिवस असल्या कारणाने सकाळपासूनच चांगली गर्दी आहे आणि भाविकांचं वर्दळ पण चांगलं आहे आणि या निमित्ताने आम्ही ट्रस्टतर्फे आई भगवतीचा आशीर्वाद म्हणून सगळ्यांना, सगळ्या भाविक भक्तांना, धुळेकरांच्या नागरिकांना किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांना आई भगवतीचा आशीर्वाद देऊन नवीन वर्षाच्या शुभकामना करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.